हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. होपफुली तुम्ही सगळे मजेत असाल. सो लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली होती की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक खूप छान गोष्ट शेअर करणार आहे. सो आपण तीच गोष्ट बघायला जात आहोत. तर आज आपण बघणार आहोत लास वेगासमध्ये फेमस असलेला स्पियर. हा स्पियर फक्त लास वेगासमध्येच नाही तर संपूर्ण जगात फेमस आहे. कारण अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन तुम्हाला ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये कुठेच बघायला नाही भेटणार. हा स्पियर खूप फेमस आहे. म्हणून जगभरातून लोक हा स्पियर बघण्यासाठी खास इथे येतात. आणि हा स्पियर आज तुम्हाला आतून कसा आहे, बाहेरून कसा आहे, सगळं बघायला भेटणार आहे. सो हा जो तुम्हाला स्क्रीनचा गोळा दिसत आहे तोच आहे स्पियर. सो आतमधून तर खूप छान असा आहे. सो चला मग जाऊया आणि बघूया हा स्पियर आणि स्पियरचा एक्सपिरियन्स काय आहे हे पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण हा असा भन्नाट व्हिडिओ आणि खूप छान असा एक्सपिरियन्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. स्पियरमध्ये तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल खूप मोठा असा काचेचा गोल शेप तो स्पियर आहे. लास वेगासची आयडेंटिटी आहे. ती स्वतः आम्हाला खूप लेट झाली होती. सो चला आपण आतमध्ये जाऊया, गर्दी बघूया. सो पटकन जाऊया आणि आपलं तिकीट घेऊया. 4:30चा आपला शो आहे. शो तिकीट सो चला. म्हणजे लांबून बघतो ना त्यावेळी असं वाटतं की ही पूर्ण अशी स्क्रीन आहे आणि त्याच्यावरती ते ॲनिमेशन रोटेट होतं. सो पण तसं नाहीये. हे ऍक्च्युली ना छोटे 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 बल्ब आहेत आणि त्याच्यामध्ये ती लाईट त्या पद्धतीची वाजते. सो तुम्ही ते बघू शकता एकदम छोटे छोटे बारीक 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 लाईट्स आहेत. आणि जसं त्याच्यावरती जे त्यांना 3D मध्ये दाखवायचं आहे तसं त्या कलर्स मध्ये लाईट लागतात. म्हणजे फक्त आपल्या स्क्रीनवरती टीव्ही मध्ये जसं आपल्याला एक ॲनिमेटेड असे मूवी किंवा आपण जे काही बघतो टीव्हीवर एक पूर्ण फिल्म दिसते तसं नाहीये ही LED सारखी स्क्रीन. तर हे छोटे छोटे बल्ब आहेत आणि त्या बल्ब मधून त्या लाईट्स त्या पद्धतीने लागतात आणि तो आपल्याला स्पियर असा लांबून एकदम छान असा दिसतो. आम्ही स्पियरच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता की गर्दी आहे. स्पियरच्या आतमध्ये पोहोचलोय. सो तुम्हाला आतून पण स्पियर कसा आहे दाखवेन. आणि हे बघा एंट्री इथून चालली आहे लोकांची आणि इकडे वरती जाण्यासाठी वे बनवलाय. छान असं मस्त आतमध्ये आल्यानंतर फील येतोय. सो बघूया आता वर काय आपल्याला बघायला भेटतं. आतमधून बघा हा स्पियर कसा दिसतोय. सो भरपूर अशा गोष्टी बघण्यासाठी आहेत आणि लोकांची गर्दी विचाराल तर खूप खूप जास्त आहे. आणि अगोदर आपल्या शोचं टायमिंग आहे ते विचारू आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवले पाठीमागे जो दिसतोय ना तो एक AI बेस्ड रोबोट आहे आणि तो अगदी ह्युमन सारखा बनवलेला आहे. म्हणजे आपण जे काही त्याला विचारेल तर ते आपल्याला रिटर्न मध्ये त्याचं उत्तर सांगते किंवा आपल्याशी कम्युनिकेटिंग करते. सो खूप छान आहे. मस्त लोक सगळे तिकडे बघतात, गर्दी करत आहेत. आपण आता त्या साईडला पण जाऊन बघूया काय काय आहे.
आतमधून हा स्फिअर खूप छान आणि युनिक असं बनवलेला आहे. फुल टेक्नॉलॉजी फील दिलेला आहे आणि ब्ल्यू कलरची थीम ठेवलेली आहे. आता या स्फिअरबद्दल विचाराल तर हा स्फिअरचं कन्स्ट्रक्शन 2018 मध्ये चालू करण्यात आलं आणि कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं सप्टेंबर 2023 मध्ये. सो 2023 सप्टेंबर नंतर हा स्फिअर पब्लिकसाठी ओपन झालेला आहे. सो दुनियाभरातून सगळे लोक हा स्फिअर बघण्यासाठी इथे येऊ शकतात. स्फिअरच्या आतमध्ये एक शो पण असतो, तो पण शो मी तुम्हाला दाखवणार आहे, तो मिस करू नका. खूप फेमस आणि छान असा शो असणार आहे. सो तुम्ही बघू शकता किती छान आहे आतमधून स्फिअर आणि खूप साऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स पासून बनवलेले रोबोट्स आणि बरेचसे काही नवीन टेक्नॉलॉजी ज्या आलेल्या त्या सगळ्यांच्याकडे रिप्रेझेंटेशन चालू आहे. बघू शकता की इकडे इकडे तिकडे भरपूर ठिकाणी ना बूथ बनवले, म्हणजे ते अवतार बनवतात ना एआय पासून. तर तसं आपण तिथे फक्त जाऊन उभा राहायचा आणि त्याच्याकडे ते आपल्याला ते अवतार बनवून देतात आणि आपल्याला मेलवरती त्याचा फोटो व्हिडिओ काय असेल तो सेंड करतात. सो आता आपण वरती चाललोय शो बघण्यासाठी आणि इकडे गर्दी बघा किती भरली आहे. खूप छान छान आहे. आता थोड्याच वेळात तिथे शोला सुरुवात होईल आणि हा शो बघण्यासाठी तिकीट असते. तर तिकीट एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण ते व्हेरिएबल असते कधी बुक करतो. आम्ही अगदी लास्ट मोमेंटला, आजच आम्ही इथे येणार होतो त्यामुळे आजच आम्ही सकाळी बुक केलं आणि लास्ट मोमेंटला आमचं बुकिंग असल्यामुळे आम्हाला $200 तिकीट पडली आणि दोघांचे मिळून आमच्या $400 झाले आणि इंडियन करन्सीमध्ये सांगायचं झाले तर टॅक्स वगैरे सगळं पकडून ₹35,000 आम्ही हा शो बघण्यासाठी आणि हा स्फिअर बघण्यासाठी मोजले आहेत. सो तुम्हाला ही जी समोर स्क्रीन दिसते, आता सध्या ती छोटी दिसतेय, पण थोड्याच वेळात जसा शो चालू होईल तर ती स्क्रीन अशी मोठी 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 होत पूर्ण हॉलमध्ये पसरेल आणि एकदम असं आकाशात जसं आपण वरती बघतो सेम तसं तो फील बघायला भेटेल आणि खूप छान असा हा शो असणार आहे. सो मी सगळ्या क्लिप्स इथे दाखवू शकत नाही, कारण ते मे बी अलाउड आहे की नाही माहीत नाहीये. बट एवढं त्या त्यांनी तिकीट्स वगैरे ठेवलेले आहेत. तर असं YouTubeवर ही सगळी क्लिप टाकली तर अलाउड नसेल मे बी, त्याच्यामुळे मी पूर्ण शो नाही दाखवणार. पण काही त्यातल्या थोड्या-थोड्या क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो तुम्ही नक्की बघा आणि मस्त याचं फील घ्या.
It's feeling like it's coming outside. Oh no! A land molded into a multitude of shapes and forms. Granite teeth capped with snow and ice. At first it was simple, drifting with the tides, but it grew and multiplied until the few became many. And as it multiplied, life changed, taking on many forms. Every form it could imagine itself to be. Flocking in swarms and schools, life invented itself, adapted itself. Some life still drifted. Some set down roots, clung to the rocks. Life interconnected into communities. But life would not be contained there. And the seas it began flourished within the rocks. Flocked amongst the clouds. It frolicked in the branches. Life scampered forth everywhere, building, feeding, making, growing. Life, a shapeshifter. The earth was the hand that fed us, the blanket that warmed us, the cradle that rocked us. She was our nurse. Sought to construct a majesty worthy of the majesty around us. To instill an awe that echoed the awesome wonders of our world. And because we loved her, we wished to know her.
We praised her in every way we could. We pushed further and wider and higher. She spread her roots, unfurled once more. Life returned. जस्ट आम्ही बाहेर आलो शो बघून आणि आम्ही शो बघितला तो पोस्ट कार्ड फ्रॉम अर्थ पाहिला आणि मी तुमच्यासोबत व्हिडिओज पण शेअर केले, पण मी सगळे व्हिडिओ शेअर करू शकत नाही कारण तिथे काही मे बी रूल्स रेग्युलेशन्स असतील, त्याच्यामुळे थोड्याशा क्लिप टाकलेल्या आहेत. सो शो कसा होता हा विचाराल तर खूप म्हणजे खूप छान ऑसम होता, एकदम अमेझिंग होता आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार की इतकं छान इतकं सुंदर. म्हणजे आम्ही लाईफ मध्ये मी तर कधीच असं नाही पाहिलं, 3D मूवीज पाहिले पण 3D मूवी मध्ये पण जो फील नाहीये तो रिअल फील होता. 3D मूवी मध्ये आपल्याला ग्लासेस घालावे लागतात पण इथे ग्लासेस वगैरे काही नव्हतं, डायरेक्ट डोळ्याने बघायचं होतं आणि जी स्क्रीन होती ती पूर्ण म्हणजे पूर्ण वरती होती आणि पूर्ण स्क्रीनवरती शो दिसत होता. त्यामुळे इतकं छान इतकं भारी वाटलं ना की मी शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही कधी जर लास वेगास मध्ये फिरायला आलात तर हा स्पियरचा शो नक्की बघा कारण हे म्हणजे एक लाईफ मधलं खूप काहीतरी छान असं सगळं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. त्यांनी जो त्याच्यातून एक मेसेज दिलाय तो पण एकदम वंडरफुल मेसेज दिलेला आहे आणि खरंच खरंच खूप छान आहे. सो आजचा हा मस्त आम्ही एन्जॉय केला हा आमचा स्पियर शो आणि मी तुम्हाला तस बाहेरून स्पियर वगैरे कसं दिसतं याचे पण क्लिप्स दाखवेन. सो चला आता आम्ही बाहेर जातो आणि तुम्हाला नंतर थोड्या वेळाने भेटतं. सो टोटल 1 तासाचा हा शो होता आणि या शोमध्ये यांनी खूप छान असा मेसेज दिलेला आहे. पूर्ण लाईफस्टाईल दाखवली आहे, पूर्ण देशांचं कल्चर दाखवलेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी एक मेसेज दिला आहे की ही पृथ्वी कशी होती, याच्यामध्ये काय काय नेचरची सुंदरता आहे, ॲनिमल्सचं लाईफ काय आहे, झाडं वगैरे हे सगळं दाखवलेलं आहे. बट आता लोकांनी ते डिस्ट्रॉय करायला कशी सुरुवात केली आणि आपण जर असं डिस्ट्रॉय करत राहिलो तर ही पृथ्वी कशी होऊ शकते आणि त्याचे इफेक्ट्स काय काय आपल्याला भोगावे लागू शकतात हे सगळं दाखवलेलं आहे. तो सेव्ह अर्थ असा एक त्यांनी मेसेज दिलेला आहे. त्यानंतर या लोकांनी पूर्ण देशाचं कल्चर दाखवलं, पूर्ण संपूर्ण देशामध्ये जे जे काही फेमस आहे ते सगळ्या गोष्टी इथे दाखवल्या आणि इंडियामध्ये रिलेटेड काय दाखवलं विचारा तर इंडियामध्ये जे काही फेमस आहे ते दाखवलं. जसं की तुम्हाला मी दाखवलं की राजस्थानच्या त्या कलरफुल कॉस्ट्यूममध्ये बायका पाणी भरत आहेत ते दाखवलं. त्यानंतर आसामच्या चहापत्ती तोडतानाचा व्हिडिओ दाखवला. त्यानंतर तुम्हाला बिलीव्ह नाही होणार की मुंबईची गटर पण ह्याच्यामध्ये दाखवण्यात आली आणि मुंबईचा फेमस असलेला धोबी घाट, काय माहिती या लोकांना काय कौतुक वाटतं त्याचं, तो धोबी घाट पण ह्या लोकांनी दाखवलेला आहे. मुंबईच्या मोठ्या मोठ्या इमारती दाखवलेल्या आहेत, इकडची लाईफ दाखवली आहे, म्हणजे इंडियाचं कल्चर दाखवलेलं आहे. टॅक्सी दाखवलेली आहे, रिक्षा दाखवलेली आहे आणि बऱ्याचशाच अशा गोष्टी इथे यांनी दाखवलेल्या आहेत. म्हणजे छान आहे की ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये जे जे काही फेमस आहे बघण्यासारखं आहे ते त्यांनी इथे दाखवलेलं आहे. आता आम्ही स्पियरच्या बाहेर आलो आहोत आणि हा स्पियर लांबून कसा दिसतो ह्याच्या मी काही क्लिप्स ॲड करणार आहे. सो व्हिडिओच्या एंडला बघायला विसरू नका. सो त्या बारीक बारीक लाईट्स त्याच्या ब्लिंक होतात, म्हणजे खूप खूप काय 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 ह्याच्यावरती दाखवलं जातं. रोज नवीन 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 काय 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 असतं आणि तुम्हाला बिलीव्ह नाही होणार की वरून विमानातून जरी बघितलं ना तरी तो स्पियर एकदम ठसठशीत उठून दिसतं. त्याच्यावरती काय अॅनिमेशन चाललंय हे पण दिसतं. लास वेगासच्या पूर्ण सगळीकडून हा स्पियर दिसतो आणि खरंच खूप छान आमचा आजचा हा एक्सपिरियन्स होता आणि लाईफ मध्ये असा एक्सपिरियन्स घेतलाच पाहिजे असं मला तर वाटतं. आणि स्पियर बघा बाहेरून कसा दिसतो जवळ.
आजचा व्हिडिओ मी आता इथे सेंड करते. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कळवा. आणि तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय बाय. सो इथे मी तुमच्यासोबत काही क्लिप शेअर करते स्पियरच्या. तो स्पियर लांबून कसा दिसतो, जवळून कसा स्पियर दिसतो हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच, की ते छोट्या छोट्या लाईट्स असतात त्याच्यामध्ये हे ॲनिमेशन बनतं. आणि लांबून बघितल्यानंतर असं वाटतं की ती पूर्ण स्क्रीनच बसवलेली आहे आणि स्क्रीनवरती हे व्हिडिओज प्ले होत आहेत. सो खूप छान क्रिएटिव्हिटी बनवलेली आहे. आणि हा स्पियर बनवण्यासाठी तुम्हाला बिलीव्ह नाही होणार की किती खर्च आलाय. तर अराउंड $2.3 बिलियन लागले आहेत हा स्पियर बनवण्यासाठी. सो बघा, ह्याच्यावरती लागणारे काही ॲनिमेशन्स मी इथे ॲड करते. सो तुम्ही ते बघून मस्त त्याचा एन्जॉय घ्या.